मी प्रनितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला पनीरची रेसिपी करणार आहोत। यासाठी मी पनीरचे बारीक काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, अद्रक लसूण घेतलेलं आहे, काजू घेतलेले आहे आणि खोबरं घेतलेलं आहे। इकडे मी थोडंसं पनीर बाजूला ठेवलेलं आहे, त्याचा वापर आपल्याला गार्निशिंग करता करायचा आहे। सगळ्यात पहिले आपल्याला कांदा, अद्रक लसूण, खोबरं, काजू याला वाफवून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण सगळं वाफवलं गेलेलं आहे। आता हे चाळणीमध्ये काढून घेऊ। सगळं व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे। हे सगळं वाफवून घेतल्यामुळे याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला टोमॅटोची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इकडे आपण पनीर तळून घेऊ। त्याच कढईमध्ये तेल घालून आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे। पनीर आपल्याला जास्त कडक करायचं नाही। आपल्याला फक्त थोडासा गुलाबी रंग येऊन द्यायचा आहे त्याला। पनीर सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ती कढईला चिटकणार नाही। पनीर तळून झालेले आहे, आता आपण काढून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला राहिलेले पनीर तळून घ्यायचे आहे। सगळं पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। हे पनीर तळतंय तोपर्यंत आपण इकडे एका वाटीमध्ये दूध घेऊन इकडे मी सुहानाचा बटर पनीर मसाला मिक्स घेतलेला आहे। आपल्याला हे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। तेलामध्ये लगेच जिरे, मोहरी, तमालपत्र आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि लगेच आपण बारीक केलेला हा जे मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। लाल तिखट आपल्याला याच्याकरता घालायचं आहे की आपल्या भाजीला मग त्याने चांगली तरी येते। तुम्ही बघू शकता कशी कडेने आपल्या भाजीला तरी येते आता मसाल्याला। सगळा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला चांगला हलवत राहायचा आहे। आपला मसाला परतलेला आहे। आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालून घेऊ।
ती चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ आपण. लाल तिखट, गरम मसाला, मीठ. हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे. बघू शकता सगळे मसाले चांगले परतले गेलेले आहे. आता या स्टेजवर आपल्याला आपण जो दुधामध्ये मसाला कालून ठेवला होता, जी पेस्ट करून ठेवली होती, ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. एकदम ह्या मसाल्याने एकदम हॉटेलसारखीच भाजी लागते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये पनीर ॲड करू. पनीर आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. थोडा वेळ झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनिटं त्याची वाफ काढून घ्यायची. 5 मिनिट झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ. गरम पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये. आता मिक्स करून घ्यायचं सगळं. आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊ. झाकण ठेवून 5 मिनिटं होऊन द्यायची आपल्याला. 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला. पनीर मसाला तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.